श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू टिफिन सिरीज डे 3. त्यासाठी मी इथे बनवले आहे मिक्स वेज पोहा टिक्की आणि त्यासोबत सॉस देत आहे. याऐवजी तुम्ही चटणीही देऊ शकता आणि स्नॅक्ससाठी मी इथे पॉपकॉर्न देत आहे. चला तर स्टार्ट करूयात. सर्वप्रथम शिमला मिर्च, कॅरेट आणि कांदा याला रफली कापून घ्यायचा आहे. त्यानंतर चॉपरमध्ये ॲड करून चॉप करायचा आहे. एक बाउल घेऊन त्यात उकडलेले आलू घालून घ्यायचे आहेत आपल्याला. त्या उकडलेल्या आलूंना छान चुरून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी भिजलेले पोहे ॲड करत आहे. हे पोहे मी भिजून 5 मिनिट रेस्टसाठी ठेवले होते आणि छान मिक्स करून घ्या. आता यामध्येच आपण चॉप केलेल्या भाज्या घालून त्यात अद्रक लसूण पेस्ट व काळी मिरची घालायची आहे. आता यामध्येच गरम मसाला टाकून घ्या, हळदी पण टाकून घ्या. यामध्येच मी आता लाल मिरची पावडरही ॲड करत आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. ही टिक्की खाण्यास खूप छान लागते आणि मुलांना खूप आवडते. एकदा नक्की ट्राय करा. आता यामध्येच आपल्याला धनिया पावडर पण ॲड करायचा आहे आणि त्यानंतर कोथिंबीर पण शिपडून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला छान मिक्स करायचं. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्स केल्याने बाइंडिंग छान येते आणि फ्लेवर संपूर्ण टिक्कीमध्ये जातो. आता हलक्या हाताने आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि प्रेस करायचं आहे. एकीकडे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. आता त्या ऑइलमध्ये आपल्याला या टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. जर तुमची टिक्की पातळ झाली असेल तर यामध्ये बेसन घालू शकता तुम्ही. रेडी आहे आपली टिक्की. आता यानंतर आपण पॉपकॉर्नची तयारी करू. आता एक कुकर घेऊन त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. आता त्यामध्ये पॉपकॉर्नचे दाणे म्हणजेच मका ॲड करून घ्यायचं आणि त्याला भाजायचं. लाल होईपर्यंत त्याला भाजायचं आहे आणि लाल झाल्यानंतर थोडं पॉप झाल्यानंतर यामध्ये हळदी आणि मीठ टाकायचं आहे. अगोदरच टाकायचं नाही, नाहीतर पॉपकॉर्न सक्त बनतील. आता रेडी आहेत आपले पॉपकॉर्न. थँक्यू.